नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 23 एप्रिल 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे टॉप 10 म्हणजे 10 प्रश्न जे रोज सकाळी आपण घेत असतो, या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज देखील महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. ओके, चला बघूयात आपण 10 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचा अगोदर आपण उत्तर जाणून घेऊयात. नुकत्याच टाटा सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करण्यासाठी कोणत्या ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण, याची निवड करण्यात आलेलं आहे. टाटा सेमीकंडक्टर प्लांट उभारणी करण्यात येणार आहे आपल्या ढोलेरा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2, ढोलेरा या ठिकाणी जो गुजरात राज्यामध्ये आहे, ढोलेरा सेज म्हणतो आपण. ओके, SEZ सेज ॲक्ट कधीचा असेल? सेजचा कायदा आहे 2005चा. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे मंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे दिनेश त्रिवेदी. पर्याय क्रमांक 1. दिनेश त्रिवेदी हे असतील आता भारताचे बांगलादेशमध्ये नवीन उच्चायुक्त म्हणा तुम्ही. जे पूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. रेल्वे जो काही राज्यमंत्री असू द्या, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री असू द्या, यांचे हे काम त्यांनी पाहिलं आहे यापूर्वी. ओके, बांगलादेश विषयी आपण 2-3 पॉईंट बघूयात. या ठिकाणी बांगलादेश आपल्याला दिसतोय. बांगलादेशची राजधानी काय असेल? ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे आणि बांगलादेशाचं चलन येतं टका. ढाका आणि टकामध्ये कन्फ्युजन होऊ नका. ढाका या ठिकाणीच 1906 मध्ये मुस्लिम लीग जो संस्था आहे, या मुस्लिम लीग जो पक्ष आहे, याची स्थापना देखील झालेली होती. आगा खान आणि नवाब सलीमुल्ला यांनी दोघांनी मिळून केलेलं होतं. पंतप्रधान सध्याचे घडले आहेत बांगलादेशचे तारिक रहमान आणि बांगलादेशची स्थापना झाली होती 1971 मध्ये. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणतो आपण शेख मुजीबुर रहमान यांना. शेख मुजीबुर रहमान. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे कबड्डी आणि भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचा भूसीमा करार झाला होता 2015 मध्ये आणि ती घटना दुरुस्ती होती 100वी घटना दुरुस्ती. भारत बांगलादेश भूसीमा करार. लक्षात ठेवा, बांगलादेश या देशाला भारतामध्ये साधारणतः 5 जे राज्य आहेत, या 5 राज्यांची सीमा लागलेल्या आहेत. कोणते कोणते राज्य असतील हे? एक पश्चिम बंगाल आहे, दुसरं आसाम आहे, त्यानंतर मेघालय आहे, त्यानंतर त्रिपुरा आहे, त्यानंतर आहे मिझोराम. या 5 राज्यांची सीमा बांगलादेशला लागलेली आहे. लक्षात ठेवा. IMP आहे बांगलादेशची सीमा जी आहे ती साऊथ सीमा साधारणतः बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागरात देखील लागलेलं आहे. बांगलादेश आणि भारत दोघांच्या मध्ये मिळूनच या ठिकाणी सुंदरबन नावाचं एक त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन. चला पुढचा दुसरा प्रश्न. भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोणत्या राज्यात विकसित करण्यात येत आहे? पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान आता स्थापन होणार आहे. हे भारतातील पहिले राहणार आहे लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 2. लडाखमध्ये सिंधू नदी वाहते. या सिंधू नदीच्या काठावरती हे जे काही उद्यान आहे त्याचं आता निर्मिती करण्यात येणार आहे. पेट्रोग्लिफ म्हणजे काय? ते अशा पद्धतीचे काही दगड असतात, प्राचीन दगड म्हणा तुम्ही. ओके, या प्राचीन दगडावर कोरलेले जे काही चित्रे असतील, काही चिन्हे असतील, ठीक आहे, यांचं संरक्षण करण्यासाठी ओके काय करण्यात आलं आता? हे संवर्धन उद्यान निर्माण करण्यात आलेलं आहे, जे लडाखमध्ये येतं. लडाखचे जे काही सध्याचे राज्यपाल आहेत, नायब राज्यपाल म्हणतो आपण, त्यांनी काय केलं? 18 एप्रिलला एक दिवस महत्त्व साजरा करण्यात येत असतो दरवर्षी. 18 एप्रिल असतो जागतिक वारसा दिन. मग या दिवशी विनय कुमार सक्सेना जे लडाख सध्याचे उपराज्यपाल आहेत, विनय कुमार सक्सेना ओके, यांनी काय केलं आहे? याचं उद्घाटन केलेलं आहे. लडाख हे जम्मू आणि काश्मीर पासून 31 ऑक्टोबर 2019ला वेगळा झालेला होता. 31 ऑक्टोबर 2019. पेट्रोग्लिफ, अच्छा, हे जे दगड आहेत ना, ह्या दगडांचा जो काही कोरले असते त्याच्यावरती ह्याचा अभ्यास करायचा आपल्याला. ह्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? ह्याला म्हणतात पेट्रोलॉजी. लक्षात ठेवा. पेट्रोग्लिफ. कळतं का? पेट्रो हा शब्द आला की लक्षात ठेवायचे हे खडकाशी संबंधित काहीतरी आहे. खडक किंवा दगड. पेट्रोलॉजी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या अवघ्या 1 दिवस आधी भीषण आग लागलेली आहे? पचपदरा हे जे काही येतं, हे येतं ॲक्च्युली राजस्थान राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 हे आहे. ह्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं.
परंतु ऐन टाईमाला आग लागल्यामुळं या ठिकाणी जीवितहानी कोणती झालेली नाही आहे. परंतु आग लागली त्यामुळं जो काही मोदींचा दौरा आहे किंवा उद्घाटनाचा जो काही कालावधी आहे, तो पुढे नेण्यात आलेला आहे. 5 पदार्थ रिफायनरी, तेल शुद्धीकरण प्रकल्प. रिफायनरी म्हणजे काय? शुद्धीकरण प्रकल्प. लक्षात ठेवा राजस्थान. मग राजस्थानविषयी 2-3 पॉईंट आपण बघूयात. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. ओके. हरिभाऊ बागडे. विधानसभेचे सदस्य संख्या आहे 200, करेक्ट 200. आणि लोकसभेमध्ये राजस्थान राज्यामध्ये जातात 25 सदस्य. राज्य पक्ष आहे त्यांचा राजस्थानचा गोडाऊन. गोडाऊन म्हणजेच हा माळढोक पक्ष आहे. आणि राज्य प्राणी आहे उंट आणि चिंकारा. हे दोन्ही पण लक्षात ठेवा. राजस्थानची जी काही पश्चिम सीमा आहे, ही सीमा या ठिकाणी पाकिस्तानला लागलेलं आहे. आणि या ठिकाणी जो भाग येतो ह्याला म्हणतो आपण थरचं वाळवंट. थारचं वाळवंट टोटलपणे पश्चिम भागामध्ये. मग श्रीगंगानगर असू द्या, बिकानेर, फलोदी, जैसलमेर हे सगळे कशा बारमेर हे सगळे कशामध्ये येतात? हे वाळवंटाच्या भागामध्ये येतात. राजस्थानचा जो पूर्व भाग आहे हा वाला भाग जिथं गर्दी जास्त दिसते, त्या ठिकाणी जो भाग आहे तिथं लोकसंख्या पण जास्त आहे, लक्षात ठेवा. राजस्थान इतक्यात चर्चेमध्ये देखील होतं कारण राजस्थानच्या मध्यातून या ठिकाणी जाणारा जो काही एक ही डोंगराची रांग आहे ती म्हणजे अरवली. अरवली पर्वताची रांग राजस्थानमध्ये येते हेही विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा. अरवलीच्या पूर्व साईडला लोकसंख्या जास्त आहे, पश्चिम साईडला वाळवंटच आहे. राजस्थान ज्याला राजांचे राज्य असंही म्हटलं जातं, त्याची राजधानी जयपूर आहे. जयपूरला म्हणतो आपण पिंक सिटी. भारतातील गुलाबी शहर म्हणतो पिंक सिटी. भारताचे पॅरिस, पॅरिस ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. पुढचा चौथा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच बिग बॉस सीझन 6 जो मराठी आहे ह्याची विजेती कोण बनलेली आहे? बिग बॉस ह्याची विजेती बनलेली नुकतंच रत्नागिरीची तन्वी कोलते, पर्याय क्रमांक 3. तन्वी कोलते लक्षात ठेवा. ओके. यांनी राकेश बापटचा पराभव केला. राकेश बापट. ओके. हे उपविजेते झाले. उपविजेते. आणि हा जो काही शो आहे मराठी बिग बॉस हा होस्ट करतात कोण? हे व्यक्तिमत्व रितेश देशमुख. रितेश देशमुख लक्षात ठेवा. तन्वी कोलते कुठले असतील? रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यात येतं IMP येतं. बाकी हा बिग बॉस मराठी सीझन लक्षात ठेवू शकता. जे काही सौंदर्य पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक छोटीशी नजर आपण टाकूयात. आणि अजून एक माहिती, हे जे आहेत ना तन्वी कोलते ना कोणत्या टोपा नावाने ओळखलं जातं? कारण बिनधास्तपणे हे बोलतात देखील त्यांना धक्कड गर्ल असं म्हटलं जातं. धक्कड गर्ल या टोपा नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. बरं ठीक आहे. काही पुरस्कार बघूयात आपण. फेमिना फेमिना मिस इंडिया 2026ची विजेते आहे साध्वी सैल गोव्याची. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार सयानी गुप्ता. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026ची विजेती गीतांजली ओमप्रकाश. मिस वर्ल्ड 2025 ओपल सुजाता चौंगश्री. मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉश. मिस साकी इंडिया 2026ची विजेते आहे निशिता अंतरकर. बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेते आहे तन्वी कोलते. तन्वी कोलते लक्षात ठेवा. पुढचा 5वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच छत्रपती संभाजी नगरमधील औरंगपुराचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? छत्रपती संभाजीनगरचं नाव तर ऑलरेडी पूर्वी औरंगाबाद होतं, त्याचं नाव आता ऑलरेडी छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी औरंगाबाद नावाचं जो काही क्षेत्र आहे औरंगपुरा नावाचं, या औरंगपुराचं नाव आता संभाजी पेठ असं करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 4. संभाजी पेठ लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर ह्याला पूर्वी आपण औरंगाबाद असं म्हणायचो. औरंगाबाद. ओके. या ठिकाणी काय आहे? औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा आहे. बीबी का मकबरा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. मग औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर यांच्याविषयी 2-3 पॉईंट आपण चेक करूयात, जेणेकरून जिल्हा विशेष तुम्हाला कामाला येऊन जाईल. बघा या ठिकाणी औरंगाबाद किंवा संभाजीनगर आहे, याला जळगावची सीमा लागते. या ठिकाणी जळगाव, या ठिकाणी नाशिक, या ठिकाणी बुलढाणाची सीमा लागते. या ठिकाणी बुलढाणा, त्यानंतर या ठिकाणी जालनाची सीमा आहे आणि या ठिकाणी अहिल्यानगरची सीमा लागते. एकूण 9 तालुके आहेत. त्याच्यामध्ये संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, गंगापूर, सिल्लोड, पैठण, वैजापूर, खुलताबाद क्षेत्रफळ आहे 10,107 चौरस किलोमीटर. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11.75 लाख आहे. लिंग गुणोत्तर 923 आहे. घनता 370 आहे आणि साक्षरता 75.6% आहे. औरंगाबाद शहराची स्थापना केली होती मलिक अंबर यांनी 1604 मध्ये. मलिक अंबर. औरंगाबाद शहराचे नाव बदलून फतेपूर असं ठेवण्यात आलं 1626 मध्ये आणि सध्या औरंगाबादचं नाव आहे संभाजीनगर.
ओके. पूर्वी त्याचं नाव खडकी असंही होतं. छत्रपती संभाजीनगर हे शहर खाम या नदीच्या काठी आहे. खाम ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. चला. आणि जे आपलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यातील जे काही आपले चालू घडामोडीचे ई-बुक आहे, पी-डी-एफ आहे. हे पी-डी-एफ जर कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही या स्कॅनरवरती ₹20 स्कॅन करून पी-डी-एफ तुम्ही घेऊ शकता. 3 महिन्याची चालू घडामोडी तुम्हाला भेटून जाईल. अगदी छान पद्धतीने प्रिंट देखील तुम्ही काढून घेऊ शकता. या नंबरला त्याचे स्क्रीनशॉट पाठवा ₹20ची. तुम्हाला WhatsAppलाच पी-डी-एफ तुरंत भेटून जाईल. चला पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड अर्थ डे. अर्थ म्हणजे वर्ल्ड किंवा पृथ्वी दिवस म्हटलं तर काही हरकत नाही. वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस, वसुंधरा हे समास शब्द आहे पृथ्वीची. वर्ल्ड अर्थ डे हा कधी असतो? दरवर्षी असतो 22 एप्रिलला, पर्याय क्रमांक 3. 22 एप्रिल लक्षात ठेवा. आणि या वर्षांचा थीम काय असेल? अवर पॉवर, अवर प्लॅनेट. लक्षात ठेवा. अवर पॉवर, अवर प्लॅनेट हे याचा यंदाचा विषय आहे, थीम आहे जागतिक वसुंधरा दिवसाचं. मग जे काही एप्रिलमधील दिनविशेष आहेत त्यांच्यावरती एक आपण व्यवस्थितपणे नजर टाकूयात. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागृत दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिलला आहे जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिलला आहे सागरी दिवस किंवा राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल CRPFचे शौर्य दिवस. 10 एप्रिलला असतो जागतिक होमिओपॅथी दिवस, जो सॅम्युअल हानेमान यांची जयंती असते. 11 एप्रिलला शिक्षक हक्क दिन. 11 एप्रिल हा महात्मा फुले यांची जयंती पण असते. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस असतो आणि महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिवस. 15 एप्रिल आहे महिला बचत दिवस. 16 एप्रिल आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिलला वारसा दिवस असतो. 19 एप्रिलला असतो जागतिक यकृत दिन. 20 एप्रिल आहे संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस. 21 एप्रिल आहे नागरी सेवा दिवस आणि 22 एप्रिलला असतो जागतिक वसुंधरा दिन. चला पुढचा 7वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओमेगा बॉल सादर केला आहे, जो भारतातील पहिला 3 संघीय फुटबॉल प्रकार आहे? म्हणजे एकाच मैदानामध्ये 3 काय असतील गोल करायचे ठिकाण असते. असं शक्यतो घडत नाही. परंतु हे जे काही ओमेगा बॉल आहे हे वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये देखील साजरा केला जातो. हा जो खेळ आहे तो खेळला जातो. परंतु भारतामध्ये पहिल्यांदाच इंट्रोड्यूस करण्यात आले IIT मद्रासकडून. पर्याय क्रमांक 4. IIT मद्रास लक्षात ठेवा. हा भारतात ओमेगा बॉलची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे ज्यामुळे खेळाचा देशात प्रथमच प्रवेश झाला. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या आधारावर या खेळाच्या विकासाला आणि व्यापक स्वीकृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर IIT मद्रास ओमेगा बॉल क्लब स्थापन करण्याचा प्रस्तावही करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. ओमेगा बॉल हा हा एक फुटबॉलचा एक वेगवान आणि नाविन्यपूर्ण प्रकार आहे, जो 3 गोल असलेल्या वर्तुळाकार मैदानावर 3 संघामध्ये खेळवला जातो. ठीक आहे. पूर्वी म्हणजे किंवा भारत सोडून हा जो काही खेळ आहे तो अमेरिका, ब्राझील, युरोपच्या काही भागांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होत आहे तो सध्या. बघा या ठिकाणी इथे एक गोल आहे. ठीक आहे. या ठिकाणी गोल करायचं ठिकाण आहे. या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. कळतं का? जवळपास 120 अंश सेल्सिअसमध्ये हे 3 गोल, कारण जर आपण वर्तुळ म्हटलं तर 360 अंश सेल्सिअस असतो, तुम्हाला माहिती असेल. मग हे जर कोण म्हटलं तर 120, 120, 120. ओके, लक्षात ठेवा. हे काय पेपरला येणार नाही, पण असंच सांगितलं. चलो नेक्स्ट पुढचा आहे 8वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ब्रिक्स जो आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. ब्रिक्स संघटना खूप खूप महत्त्वाचं आहे. ब्रिक्स 2026ची परिषद होणार आहे कुठं? भारतामध्ये. ओके, भारतामध्ये 2026ची ब्रिक्स जो परिषद आहे तो ब्रिक्सची परिषद अत्यंत महत्त्वाचं होत आहे. आणि ठीक आहे, लक्षात ठेवा ब्रिक्सचं मग हे जो काही फोरम आहे ना, अकॅडमिक फोरम, ही पहिल्यांदा त्याची स्थापना करण्यात आली आहे, उद्घाटन करण्यात आले भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली लक्षात ठेवा. अच्छा, ब्रिक्स यंदाचा जो काही विषय आहे, थीम विचारते तुम्हाला. याचा विषय काय असेल ब्रिक्सचं 2026चं भारताचं, तर तो खूप महत्त्वाचा लक्षात ठेवा. लवचिकता, लवचिकता, नवोपक्रम, लवचिकता, नवोपक्रम,
सहकार्य सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी हे सगळे थीम मात्र IMP लक्षात ठेवायचं आहे. ब्रिक्सचं परिषद भारतात होत आहे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु हे थीमवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ब्रिक्स ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, साऊथ आफ्रिका. बाकी ह्या ब्रिक्स कंट्रीमध्ये सर्वाधिक मजबूत किंवा सर्वात जास्त अर्थव्यवस्था चांगली असणारा देश कुठला असेल तर तो आहे चीन. चीन लक्षात ठेवा. हा क्वेश्चन पोलीस भरतीला आलेला आहे. पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच ॲपल कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ॲपल कंपनी ज्याला आयफोन वगैरे तुम्ही वापरता, ओके, ॲपल कंपनी खूप महत्त्वाची आहे. आणि ॲपल कंपनी जी सुरू केली होती कुणी, म्हणजे संस्थापक कोण असतील तर स्टीव्ह जॉब्स. ॲपल कंपनीचे प्रमुख संस्थापक स्टीव्ह जॉब्स लक्षात ठेवा. आणि आता पूर्वी CEO होते टिम कुक. पूर्वी कोण होते? टिम कुक होते. आता नवीन म्हणले तर जॉन टर्नर्स, पर्याय क्रमांक 2. जॉन टर्नर्स लक्षात ठेवा. हा जो काही बदल आहे किंवा हे जे काही जॉन टर्नर्स आहेत हे 1 सप्टेंबर 2026 पासून आपला पदभार स्वीकारतील. जॉन टर्नर्स जे सध्याचे घडला ॲपलच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग वरिष्ठचे उपाध्यक्ष देखील आहेत. हे आहेत जॉन टर्नर्स आणि हे येतं टिम कुक. ॲपल कंपनी CEO. अच्छा, यूट्यूबचे कोण असतील? यूट्यूबचे सध्या CEO आहेत नील मोहन लक्षात ठेवा. आणि गुगलचे CEO कोण असतील? सुंदर पिचई. गुगलचे सुंदर पिचई लक्षात ठेवा. IMP आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला. पुढचा अंतिम 10वा प्रश्न मात्र पेपरला येणारा प्रश्न. नुकत्याच लॉरियाज वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? मोस्ट IMP क्वेश्चन. लॉरियाज वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुषांमध्ये कोण असतील तर हे व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे कार्लोस अल्कराज. पर्याय क्रमांक 2 जे की स्पेनचे महानतम टेनिस खेळाडू आहेत. टेनिस खेळाडू तर स्पेनचे आहेत कार्लोस अल्कराज. यांना नुकतंच इन्फोसिस कंपनी आहे, इन्फोसिस कंपनीनं आपलं जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील घोषित केलं होतं बघा. काही दिवसापूर्वी तुम्हाला मी हे शिकवलेलं होतं. कार्लोस अल्कराज लक्षात ठेवा. कार्लोस अल्कराज यांनी या वर्षीचं जो का ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2026 ह्याचे पुरुष एकेरीचे विजेते देखील आहेत. लक्षात ठेवा. अच्छा, मग हे कोण येतील? हे तर महिलांमध्ये विजेती, ह्याचं नाव आहे एलिना रिबाकिना, ज्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. हे तर महिलांमध्ये लॉरियाज स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर. अदरचे पुरस्कार आहेत, सॉरी, हे आहेत एलिना रिबाकिना, हे आरेना सबालेंका आहेत. सॉरी, हे आहेत एरिना सबालेंका. एरिना सबालेंका लक्षात ठेवा. ओके, एरिना किंवा आरेना सबालेंका स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आहेत. आणि कार्लोस अल्कराज हे पुरुषांमध्ये आहेत. वर्षातील सर्वोत्तम संघ आहे पॅरिस सेंट जर्मेन. वर्षातील सर्वोत्तम उपलब्धी हे काय बाकीचं नाही वाचलं तरी चालतील. ओके, लक्षात ठेवा. मग ते काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आला असेल? हे तर हार्दिक सिंग. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2025 मध्ये पुरुष प्लेअर ऑफ द इयर कोण आहेत तर त्यांचं नाव आहे अभय सिंग. हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनातील योगदानाबद्दल 2024-25च्या प्रतिष्ठित प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? हे व्यक्ती डॉक्टर C श्रीनिवास राव. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे होम बाउंड याला. कोणाला 2026 या वर्षासाठी 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? हे व्यक्ती आहेत कैलाश सत्यार्थी. कोणाला यंदाच्या सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? श्रीनिवास पाटील. कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सयानी गुप्ता. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं जे की चला मागच्या किंवा कालच्या प्रश्नाचं नेहमीप्रमाणे जसं आपण रिव्हिजन करत असतो तसं आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात. आपण एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर.
भारत व कोणत्या देशादरम्यान एप्रिल 2026 मध्ये रेलोज करार कार्यान्वित करतील, ज्यामुळे लष्करी तळ, बंदरे आणि विमानतळांवर परस्पर प्रवेश शक्य होणार आहे? रशिया. दरवर्षी संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस कधी असतो? 20 एप्रिलला. मुंबईत पार पडलेल्या मिस साकी इंडिया 2026 ची विजेती आहे निशिता अंतरकर. हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांनी कोणत्या ठिकाणी वनस्पती पेशी किण्वनावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे? चेन्नई येथे. प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? डॉक्टर CH श्रीनिवास राव. भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कोठे करण्यात आली असेल? भुवनेश्वर या ठिकाणी. नुकतेच नागरिकांना अधिकृत सूचनांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी CBIने एक AI चॅटबॉट लॉन्च केले. त्याचं नाव आहे अभय. दरवर्षी नागरी सेवा दिवस कधी असतो? 21 एप्रिलला. कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाला केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी AI शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप विकसित करण्यासाठी WWF राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अलीम युसूफ. नुकतेच भारतीय हातमागाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विश्व सूत्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच इन्फोसिस कंपनीने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? दादा लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्कीच एकदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे. तुम्ही त्याला नक्की जॉईन व्हा. या ठिकाणी स्कॅनवरती स्कॅन करून तुम्ही ॲप डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी स्पेशल GKची बॅच वगैरे आहे. तुम्ही घेऊन तुमची तयारी अगदी छान पद्धतीने उत्तम तयारी करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याला तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता. इंस्टाग्राम ID आहे, त्याला पण तुम्ही नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून जॉईन व्हा. चला, ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जी 20 रुपयाची PDF आहे चालू घडामोडीची 3 महिन्याची PDF, ते तुम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. ओके, चला, ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.